नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सिद्धनाथ बालाजी माने, राहणार आशिव, तालुका औसा, जिल्हा लातूर. गेल्या वर्षी मी 2 एकरवरती पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली होती आणि 1 एकरवरती कृषी विभागांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून 1 एकरवरती मी BBF पद्धतीनं किंवा रुंद सरी ओरंबा पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली होती. मला BBF पद्धतीनं या ठिकाणी सोयाबीनची पेरणी करायची होती, परंतु माझ्याकडे BBF यंत्र हे उपलब्ध नव्हतं. 5 फणी ट्रॅक्टरवर चालणारं माझ्याकडे पेरणी यंत्र होतं, परंतु मला त्याच ठिकाणी त्याच 5 फणी यंत्राला हे BBF करण्याचं मी त्या ठिकाणी ठरवलं होतं. बांधवांनो, मी काय केलं, माझ्याकडे जो 5 फणी पेरणी यंत्र उपलब्ध होतं त्याच्या मधला फणा बंद केला आणि जाताना म्हणजे आपण मधला फणा बंद केल्यामुळं बाजूचे 2 फणे चालू राहिले आणि जाताना 2 फणे आणि येताना 2 फणे असे 4 सोयाबीनच्या काकऱ्या निर्माण झाल्या आणि मधला जो आपण फणा बंद केला होता त्या ठिकाणी नंतर मी बळीराम नांगराच्या सहाय्याने त्या ठिकाणी सरी सोडून घेतलेली आहे. आपल्याकडे 5 फणी पेरणी यंत्र उपलब्ध असेल आणि आपण जर आपल्याकडे एखादा फाळ जर उपलब्ध असेल तर जो फण आपण मधला बंद करणार आहोत त्या फणाला आपण फाळ लावून त्या ठिकाणी सरीसुद्धा सोडू शकतो. किंवा आपल्याकडे बळीराम जर नांगर उपलब्ध नसेल, ज्यावेळेस आपलं सोयाबीन शेतामध्ये उगवून येईल, ज्यावेळेस आपण कोळपणी करतो किंवा आपण त्याला डुबणे म्हणतो, त्यावेळेस आपण त्या डुब्याला किंवा कोळप्याला दोरी बांधून किंवा एखाद्या पोतड्याच्या साहाय्याने वगैरे ते माती त्याची बंद करून आपण त्या ठिकाणी सरीसुद्धा त्या ठिकाणी काढून घेऊ शकतो. आपल्याकडे 5 फणी पेरणी यंत्र जर उपलब्ध नसेल आणि आपल्याकडे 7 फणी जर पेरणी यंत्र उपलब्ध असेल तर आपण त्या 7 फणी मधल्या साईडच्या 3 फणं सोडून मधला फण जर बंद केला तर आपण जाताना 3 सऱ्या होतील आणि येताना 3 सऱ्या, असं 6 सऱ्या ह्या आपल्या सोयाबीनच्या काकऱ्या निघणार आहेत आणि 6 काकऱ्यानंतर एक आपली सरी त्या ठिकाणी पडणार आहे. आपल्याकडे जर बैलावरती चालणारं पेरणी यंत्र असेल किंवा बैलाच्या साहाय्याने जर आपण पेरणी करणार असलो तर आपल्या बैलाच्या पेरणी यंत्राला 3 फणं असतात. आपण जाते वेळेस 3 फणांनी पेरणी करायची आणि येते वेळेस 3 फणांनी, अशा 6 काकऱ्या आपल्या सोयाबीनच्या होतील. अशा 6 काकऱ्या निर्माण झाल्यानंतर आपण मध्ये एक सरी पडेल एवढा अंतर सोडायचं आहे आणि ते पेरणी यंत्र बाजूला उचलून ठेवून परत त्या ठिकाणी पेरणी करायची आहे. जर आपल्याकडं BBF यंत्र जर उपलब्ध नसेल तर आता जसं मी या 3 आपल्या पद्धती सांगितलेल्या आहेत, या पद्धतीने आपण पेरणी करून BBF तंत्रज्ञानाने पेरणी करू शकता. माझ्याकडे 5 फणी पेरणी यंत्र होतं, त्यातला मधला नळा बंद करून मी सोयाबीनची पेरणी करून त्या ठिकाणी घेतली आणि जो मधला नळा बंद केला होता त्याच्यामध्ये सरी काढून घेतली. परंतु याच्यामध्ये मी 1 एकर पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन पेरलं होतं शेतामध्ये आणि 1 एकर हे BBF तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मी या ठिकाणी सोयाबीन पेरलं होतं. आपल्या सर्वांना माहीतच आहे की गेल्या वर्षी पाऊस हा लवकर सुरुवात झाला होता, म्हणजे 14 मे 2025 पासून पावसाला सुरुवात झाली होती आणि पाऊस हा पेरणी योग्य पडल्यामुळं मी 25 मे 2025 रोजी माझ्या पारंपरिक पद्धतीने आणि BBF यंत्राच्या साहाय्याने 1 एकरवरती मी पेरणी हे सोयाबीनची केली होती. त्याच्यामध्ये मी एकाच प्रकारचं म्हणजे 612 ह्या प्रकारचं व्हरायटीचं बियाणं वापरलं होतं आणि त्यासाठी खतसुद्धा मी सेम प्रकारचा वापरला होता, म्हणजे 14-35-14 हा खत मी त्या ठिकाणी वापरला होता. आपल्याला माहीतच आहे की गेल्या वर्षी खूप मोठा पाऊस झाला आणि मी जे पारंपरिक पद्धतीने सोयाबीन पेरलं होतं त्या सोयाबीनमध्ये पाणी साचलं किंवा पाण्याचा निचरा झाला नाही आणि पाऊस हा दररोज पडत होता आणि दररोज पाऊस पडत असल्यामुळं माझ्या सोयाबीनला कसल्याही प्रकारचा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी भेटला नाही. भरपूर पाणी साचून राहिल्यामुळं सोयाबीनची वाढ खुंटली, सोयाबीनचे पानं पिवळे पडू लागले, सोयाबीनला व्यवस्थित फुलधारणा झाली नाही, फुल गळती झाली आणि सोयाबीनच्या पानाची सुद्धा त्या ठिकाणी गळती झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये काय झालं तर त्याची फुलधारणा आणि शेंगा ज्या आहेत त्या कमी लागल्या त्या ठिकाणी आणि त्याचा खूप मोठा परिणाम हे माझ्या उत्पन्नावरती झाला. अशा परिस्थितीतून मला त्या ठिकाणी फक्त 7 क्विंटल हे उत्पन्न त्या पारंपरिक पद्धतीमध्ये मिळालेलं आहे. मी जे सोयाबीन पारंपरिक पद्धतीनं पेरलं होतं त्याच्यामध्ये मला 30 ते 32 किलो हे बियाणं लागलेलं होतं
आणि जे मी BBF तंत्राच्या साहाय्याने पेरणी केली होती त्याच्यामध्ये मग फक्त मला 22 किलो हे बियाणं लागलेलं होतं. आणि गेल्या वर्षी पाऊस काळ जास्त झाल्यामुळं माझ्या BBF तंत्रानेच्या साहाय्याने पेरणी केल्यामुळं जे मधली सरी माझी रिकामी होती, जास्त झालेलं पाणी हे मी उताराच्या दिशेने त्या सरीतून बाहेर काढून दिल्यामुळं त्या ठिकाणी माझ्या सोयाबीनमधली हवा खेळती राहिली आणि भरपूर असा सूर्यप्रकाश सोयाबीनला भेटल्यामुळं उत्पन्नात वाढ झाली. ह्या वर्षी अल निनोचा प्रभाव राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला शासन वारंवार सांगत आहे की ह्या वर्षी थोडा पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर सोयाबीनची पेरणी ही BBF यंत्राद्वारे जर केली तर आपल्या सरीमध्ये जे पाणी थांबून राहणार आहे, साचणार आहे, ज्यावेळेस पावसाचा खंड पडेल त्यावेळेस तेच पाणी आपल्या सोयाबीन पिकासाठी उपलब्ध होणार आहे, जो आपला त्याचा जास्त काळ ओलावा टिकून राहत असल्यामुळे त्या पाण्याचा जरी पावसाचा खंड पडला तरी आपल्या सोयाबीनला ते पाणी उपलब्ध होणार आहे. आणि पाणी उपलब्ध झाल्यामुळं आपल्या सोयाबीन पिकाची वाढ चांगली जोमाने होणार आहे आणि वाढ चांगली झाल्यामुळं त्याला फुलधारणा, शेंगा ह्या भरपूर प्रमाणामध्ये लागून त्या आपल्या सोयाबीनचं उत्पन्न हे वाढणार आहे. आपल्याला माहितीच आहे की काही वेळेस काय होतं, जून महिन्यामध्ये सुरुवातीला पाऊस येतो आणि मध्येच पावसाचा खंड पडतो. तर अशा वेळेस सुद्धा आपण जर BBF यंत्राच्या साहाय्याने जर पेरणी केलेली असेल तर सरीमध्ये पावसाचा खंड जर पडला तर सरीमध्ये जे पाणी आपलं साठून राहिलेलं असतं त्याच्यामुळं ते संरक्षित पाणी आपल्या पिकांना मिळतं आणि त्याच्यामुळं आपल्या पीकसुद्धा एकदम जोरदार पद्धतीनं वाढतं. तर शेतकरी बांधवांनो, मी जे पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन केलेलं होतं आणि BBF यंत्राच्या साहाय्यानं जे सोयाबीन केलेलं होतं त्याच्यामध्ये मला BBF यंत्राच्या साहाय्याने जे मी सोयाबीनची पेरणी केलेली होती त्याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज या ठिकाणी मिळालेलं आहे. जवळजवळ मला गतवर्षी या ठिकाणी 14 क्विंटलचं ॲव्हरेज या ठिकाणी भेटलेलं आहे. मग यानंतर वर्षी मी काय करणार आहे, मला वारंवार कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की आता तुम्ही BBF यंत्राच्या साहाय्याने पेरणी केलेली आहे आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट पण चांगला मिळालेला आहे. मग तुम्ही यावर्षी काय करा, 1 एकर BBF यंत्राच्या साहाय्याने पेरणी करा आणि 1 एकरमध्ये तुम्ही या ठिकाणी टोकन पद्धतीच्या साहाय्याने पेरणी करा, असं मला आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आल्यानंतर मी ह्या वर्षी बघा, हे आपण पाहू शकतो की पूर्णपणे मी या ठिकाणी टोकन पद्धतीने पेरणी करण्यासाठी सोयाबीनची हे पूर्ण असं बेड या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. तर माझं शेतकरी बांधवांना एक एवढीच विनंती आहे की आपण कृषी विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून या ठिकाणी ह्यावर्षी एल निनोचा प्रभाव किंवा पाऊस काळ कमी होण्याची शक्यता आहे, म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी किमान 1 एकरवरती तरी BBF तंत्राच्या साहाय्याने पेरणी करून या ठिकाणी आपण उत्पादन घ्यायचं आहे. आणि त्या पारंपरिक पद्धतीमध्ये आणि BBF पद्धतीमध्ये आपल्याला काय त्या ठिकाणी तफावत जाणवून येते हे आपण स्वतः एकदा करून पाहिल्याशिवाय कळणार नाही. म्हणून माझी शेवटची एवढीच नम्र विनंती शेतकरी बांधवांना असेल की आपण कृषी विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून या ठिकाणी BBF यंत्राच्या साहाय्याने पेरणी करावी. धन्यवाद.